पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक शोधून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसऱ्यांदा जिथे लग्न केले ते ठिकाण म्हणजे शिखर शिंगणापूर। स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे। शंकर पार्वतीच्या विवाहाचे ठिकाण म्हणून शिखर शिंगणापूरला दक्षिण कैलास असं म्हणतात। सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून 20 किलोमीटर अंतरावर शिखर शिंगणापूर वसले। इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणून म्हटलं जातं। हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे। महादेवाचे मंदिर याच डोंगरावर आहे। मंदिरात जायला जवळपास 400 पायऱ्या चढून जावे लागते। मंदिर शिंगणापूर डोंगराच्या सर्वोच्च शिखरावर स्थित आहे म्हणून याला शिखर शिंगणापूर हे नाव पडलंय। या ठिकाणी इतर 2 शिव मंदिर आहेत। ही मंदिरे मुख्य मंदिराच्या अगदी जवळच आहेत। अमृतेश्वर मंदिर आणि गुप्तलिंग मंदिर अशी त्यांची नावे आहेत। हे मंदिर महान मराठा राजा शिवाजी महाराजांच्या कुटुंबाशी जोडलेले। शिवाजी महाराज अनेकदा शिंगणापूरच्या मंदिरात दर्शनासाठी येत असत। या मंदिरात 8 शिवलिंग आहेत। मंदिराच्या आत 2 मोठ्या शिवाच्या आणि 5 नंदीच्या मूर्त्या आहेत। मार्च एप्रिल दरम्यान येथे मोठी यात्रा भरते। पावसाळ्यात हे दृश्य खूपच आश्चर्यकारक दिसते। शिखर शिंगणापूर मंदिरात तुम्ही कधी गेलायत का? साताऱ्यात गेलात तर या मंदिराला भेट द्यायला विसरू नका।